स्वाभिमानी माता की. सर्वांना प्रथमतः माझा रामकृष्ण हरी. निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत तुकाराम महाराज यांचा आहे आणि मागणीपर असा अभंग आज मी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगाचा सरळ साधा स्वभाव भावार्थ आधी आपल्या समोर मांडते. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. एवढं दान मला हवं, एवढं दान मला हवंय की माझ्याकडून फक्त तुझा विसर होऊ देऊ नको. हे दान मिळवल्याच्या नंतर काय करणार तर महाराज म्हणतात, गुण गाईन आवडी ह्याची माझी सर्व गुणे. मी तुझं गुणगान गाईन, यातच माझी सगळी आवड आहे, दुसरं मला काही आवडत सुद्धा नाही. पुन्हा एवढं मिळाल्याच्या नंतर न लगे मुक्ती नको, धन नको, संपदा नको, फक्त एक दे. काय? संत संग दे सदा, मला संतांची संग दे. आणि एवढं दिल्याच्या नंतर एक अजून काम कर. कोणतं? संतांची संगत दिली की मला दुसरं जगामध्ये काही सुद्धा पाहिजे नाही. तुका म्हणे गर्भवासी कुठे घालावे, आम्हाशी तर सुखरूप आम्हाला गर्भवास दे, काही कशाची भीती वाटणार नाही. हा चला अभंगाचा सरळ साधा सोपा भावात विठ्ठल. भव्य दिव्य अशी यात्रा उत्सव सुंदर असं सप्ताहाचं आयोजन सुद्धा सर्व मंडळींनी मिळून केले, सर्व कला कार्यकर्त्यांनी मिळून केलेले. सर्व संस्थांची कमिटी, कलाकारांसाठी, कार्यकर्त्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. आमचे प्रवीण भाऊजन आहेत मौली, त्यांनी सांगितले की ताई कुणाचं एकट्याचं नाव नाही, सर्व कमिटीचं नाव घ्यायचं आहे. आम्ही कोणतीही एक व्यक्ती इथं काम करत नाही, सर्वजण मिळून इथं कार्यरत असतो आणि सर्वजण मिळून काम करतात, तेव्हाच एवढा मोठा सप्ताह सुद्धा इथं आपण साजरा करू शकत आहे. सर्व कमिटीचे, सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून धन्यवाद मानते. या कीर्तनरूपी सेवेसाठी असलेल्या आमच्या वारकरी मुली तथा सर्व बाल वारकरी मुलं सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. या कीर्तनरूपी सेवेला उपस्थित असलेले सुंदर असे मृदंगाचार्य हरिभक्तपरायण मंगेश महाराज विटकर महाराजांसाठी जोरदार टाळ्या एकदा वाजवा. अगदी गोड असं वादन त्यांचं आहे. आणि सुंदर असे गायनाचार्य हरिभक्तपरायण कृष्णा महाराज चौधरी महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. हरिभक्तपरायण शैलेश महाराज अवगण त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. हरिभक्तपरायण गणेश महाराज अवगण यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद, जोरदार टाळ्या. हरिभक्तपरायण वसुदेवजी महाराज सुर्वे तथा दीपकजी महाराज मल्ले, गौरव महाराज चौधरी तथा मंगेश महाराज बोयर सर्वांचे मनापासून मी धन्यवाद मानते. जेवढी काही वारकरी मंडळी या स्वभावाने गोड आहेत, बऱ्याच वेळा आमचे कीर्तन सुद्धा सोबत झालेले आहेत बाबांसारखं, आणि बाबांकडे पाहिलं का सर्व लक्षात सुद्धा आलेले आहे. सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते आणि जास्त विलंब न करता आपल्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. आपली सुंदरशी साऊंड सिस्टीम एकदा ऑपरेटर दादासाठी सुद्धा जोरदार टाळ्या सगळ्यांना. विनेकरी सुद्धा आमच्या ताईच आहेत, महिलाच आहेत, जोरदार टाळ्या ताईंसाठी सुद्धा वाजवायच्या. जेवढी काही बाहेर गावून आलेले असतील, आजूबाजूच्या खेडेपाडून आले असतील, गावातून आले असतील, जेवढे काही भक्तवर्ग आहेत, आपल्या सर्वांचे मनापासून मी इथं धन्यवाद मानते. आणि जास्त विलंब न करता आपल्या मस्के महाराज त्यांचे सुद्धा जोरदार टाळ्या मस्के महाराजांसाठी सुद्धा. मला तरी कन्फ्युजन झालं, पण मला वाटलं काय सांगावं, किती दिवसानंतर भेट नाही, माझ्याच डोक्यामध्ये नसत. महाराजांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते आणि सर्वांचे धन्यवाद मानून आपल्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. आता बघा, अभंगाच्या प्रथम चरणाकडे आपल्याला जायचं आहे. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात, बघा इथं भगवंताकडे संतांनी मागणी केलेली आहे, परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की संत भगवंताकडे काहीही मागत नाही, परंतु इथं संतांनी भगवंताकडे मागणी केलेली. याचं कारण काय तर म्हणतात, जेव्हा जेव्हा पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाकरता जगद्गुरु जगद्वंदनीय देहू निवासी संत तुकाराम महाराज जात होते, तेव्हा तेव्हा पांडुरंगाची नजर कधीच संत तुकाराम महाराजांकडे नसायची.
नसायची, नेहमी त्यांच्या चरणाकडं असायची. एक वेळेचा विषय आला की जेव्हा संत तुकाराम महाराज दर्शनासाठी गेले आणि संत तुकाराम महाराजांकडे पांडुरंग स्वतः पाहत होते, तेव्हा पांडुरंगाला संतांनी विचारलेला प्रश्न की तुम्ही कधीच माझ्याकडे बघलेलं नाही, नेहमी खाली तुमची दृष्टी असते, आज तुम्ही माझ्याकडे बघताय, देवा काही काम आहे का, माझं काही चुकलंय किंवा काही सांगायचं आहे का? तेव्हा भगवंत म्हणतात मागण्याचे असं पाहे मुखाकडे, काहीतरी तुम्ही मला मागा, ही माझी मनातून इच्छा आहे. या जगामध्ये माझी भक्ती करणारे खूप लोक आहेत, परंतु हल्लीची भक्ती कशी चालू आहे, एका हाताने रे एका हाताने घ्या, म्हणजे आजकालचे आपल्या भक्ती कमी आणि व्यवहार जास्त चालू आहे. त्यामध्ये एवढी निस्वार्थ तुमची भक्ती आहे, परंतु तुम्ही अजूनही मला काही मागितलं नाही. कारण बघा संतांच्या आणि आपल्या भक्तीमध्ये काय फरक आहे. एक उदाहरण तुम्हाला सांगते, जेवढे महिला वर्ग आहे आणि पुरुष वर्ग आहे, मी जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारेन माझ्या प्रश्नाची उत्तरं देत चालायची, माना हलवायच्या, तुम्हाला तुमच्या लाडक्या बहीण योजनेच्या अकाउंटची शपथ आहे म्हणून माझ्या प्रश्नाची उत्तर द्यायची, असं शांत बसायचं नाही, चेहऱ्यावर थोडा आनंद ठेवा. नाही असं एवढं 12 वाजून का बघताय, मी काही तुमची सासूबाई आहे का? नाही, चेहऱ्यावर थोडा आनंद ठेवायचा आणि कीर्तनरूपी सेवेचा आनंद घ्यायचा. आता बघा संतांच्या आणि आपल्या भक्तीमधला एक फरक मी तुम्हाला सांगते. आता सती मातेचं मंदिर कशी आहे, तुम्हाला मातेच्या मंदिरामध्ये जायचंय, परंतु गर्दी खूप जास्त आहे. गर्दी जास्त म्हटल्यानंतर डायरेक्ट दर्शन मिळतं का? मग काय करावं लागतं? थोडस मोठ्यानं बोला. रांगेत लागावं लागतं. आता रांगेमध्ये तुम्ही लागले, कल्पना करा रांग लागली इथून, तुम्हाला इथून जायचंय तिकडं दर्शना करता. आता कल्पना करा तुमच्या पायात चप्पल आहे 3000ची, कितीची? हा, किती महागडी चप्पल म्हटलं तरी आत घेऊन जाता येईल का? चप्पल कुठं ठेवावं लागेल? आपल्याला कुठं जावं लागेल? बिना चप्पलचं. आता आपण गेलो आत बिना चप्पलचं, आपली चप्पल आहे इथं, आपण आहे मंदिरामध्ये रांगेमध्ये. आता फक्त इमानदारीनं मला उत्तर द्या, चप्पल कितीची आहे? आपलं लक्ष त्या 3000च्या चपलीत राहील का देवळातल्या देवात राहील? वा, इमानदार वर्गी. असं संत म्हणतात आपण हे जे शरीर आहे हे देह तिथं ठेवलाय, परंतु सगळं मन इकडे लागलेलं आहे, हे कामीच आहे का? तर ही का भक्ती खरी, ही का भक्ती खरी, फक्त गायन करतानाच विको वाढला. थोडासा दबून आवाज येतोय, बाकी आवाज छान सेट झालाय, पण दबून आल्यासारखा येतोय, मोकळा येत नाही. थोडासा गेम हॉलमोल होतोय का? थोडासा गेन वर थोडस ट्रबल जरा असं तुमच्या मनाने करा. छान लागेल, फक्त आवाज थोडासा दबून आल्यासारखा येते आणि जेव्हा सर्व सुरू झालं ना तर हा आवाज दबतोय बाकीच्यांपेक्षा, हा मेन आवाज राहायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. बाकी सर्व सेटिंग छान आहे, फक्त हा आवाज दबतोय सर्व सुरू झाल्याच्या नंतर. तर अशा प्रकारे महाराज म्हणतात ही का भक्ती खरी पळते मन बाहेर.
देह त्या देवाजवळ आहे, परंतु लक्ष सगळं चपलीकडे लागलेलं आहे. अशी भक्ती कामीची आहे तर अजिबात नाही. आणि संतांची भक्ती कशी आहे, ही झाली आपली भक्ती. आणि संतांची भक्ती कशी आहे तर म्हणतात, संतांनी सांगितले जीवनाविना मासुळी पैसा तुका जीवन वेगळी मोचोळी जीवना पाण्याच्या बाहेर मासोळीला काढल्याच्या नंतर जशी मासोळी पाण्यात जाण्यासाठी तडपते, तसे भगवंताला भेटण्याची तडप ही जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या आणि संतांच्या चरणामध्ये, संतांच्या जीवनामध्ये असते. मग एवढी साधी भक्ती करून, एवढी निस्वार्थ भक्ती करून सुद्धा तुम्ही आतापर्यंत मला काही मागितलं नाही, म्हणून तुम्ही मला काहीतरी मागा असं जेव्हा भगवंतानी संत तुकाराम महाराजांना म्हणतात, तेव्हा संत तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला तर तुमच्याकडून काही नको, पण तुमची इच्छा आहे ना मी मागाव म्हणून मागतोय. तर मागितलं अभंगाचं प्रथम चरण. हे
तुझा विसर झाला नाही पाहिजे. तेव्हा भगवंताने म्हटले की अहो तू खबर आहे, देणारा मी आहे, अखिल ब्रह्मांड नाही, मागणारे तुम्ही आहे, माझे परम भक्त. मग मागून मागून एवढी छोटीशी गोष्ट. तेव्हा संत तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी छोटीशी गोष्ट मागितलेली नाहीये का, कारण इथं तुझ्या या मायेची कृपा असल्यामुळं काय होतं, येथे तो नवे आठवा काही विसावा तो क्षण एक नाही पडिलो आणि के प्रवाही हित तो काही दिसेची ना. एकदा का इथं मनुष्याचा जन्म झाला तर तेव्हा त्याला तुझी आठवण राहत नाही, आणि तुझी आठवण विसरली म्हणजे इथं कसं झालंय, किती जरी मोठाले साधू संत असेल तरी सुद्धा तुझ्या मायेनं त्याला पुढं तरू दिलेलं नाही. कारण तुझी माया कशी आहे, भावा नदीचे पाणी रेगड्या मोठे ओढते, भल्या भल्या पोहणाऱ्याला उलथून पाडीते. किती चांगला पोहणारा असू दे देवा, सर्वांना उलटून पाडणारी तुझी माया आहे. मग आम्ही तरुण जाईल हा विषय तरी कसा निर्माण होईल, म्हणून मला फक्त एवढं दान दे की तुझा विसर झाला नाही पाहिजे. कारण तुझा जर विसर झाला तर मी बाकी लोकांसारखं या संसारामध्ये गुरफटून राहणार. बरं, संसारात गुरफटून राहतो म्हटलं तरी हा संसार कसा आहे, सुख पाहता जवा एवढे दुःख पर्वता एवढ्या संसारामध्ये. या संसार नगरीत बाजार भरला ग बाई, यात सुख नाही ग त्यात सुख नाही. हा संसार कसा आहे, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे. कारण दुःख बांधवले आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. इथं सुखाचा विचार आपल्याला मिळणार नाही. हा संसार कसा आहे तर म्हणतात, अरे संसार संसार जसा तावा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. इतर हाताला चटके मिळाल्याशिवाय भाकर सुद्धा मिळत नाही. बरं, एवढं दुःख सहन करून सुद्धा सुखत आहे का नाही. इथं जेवढेच लग्न झालेले किंवा न लग्नाचे कोणी पण संसारात असो, इथं लग्न झालेले किती आहेत, हात वर करा बरं. बालब्रह्मचारी आहे का तुम्ही? लग्नाला इथं दुसरं काही शब्द आहे का? विवाह, शादी, मॅरेज, हात वर करत राखेल. भांगात कुंकुम आहे, माझ्या नावचं भरलंय का? हा अर्धे करायला खालीवरी खालीवरी. तुम्ही कन्फ्युजन मध्ये आहे का? हा, आणि इकडे पुरुष वर्ग सगळं बिना लग्नाचं आहे का? हा, 1 2 3 4 म्हटल्याच्या नंतर पाहिल्याच्या नंतर एक एक असं. इथं बघा, लग्न झालेलाही वर्ग आहे, बिना लग्नाचाही वर्ग आहे. आता दोघही जण आपण येतो, पण दोघही जण सुखी आहे का? अजिबात नाही. ज्यांचं लग्न नाही झालं त्यांना वाटते लग्न झाल्याच्या नंतर सुख आहे, ज्यांचं लग्न झालं त्यांना वाटते बिना लग्नाचं होतो तेव्हा सुख होतं. ज्यांचं लग्न नाही झालं ते रोज देवाकडे प्रार्थना करली, हो दे यंदा तरी, यंदा यावं माझं नाव, यंदा तरी येऊ दे देवा माझ्या बायकोच्या उखाण्यामध्ये माझं नाव. आणि ज्यांचं लग्न झालं ती गाणं म्हणाली, ये क्या हुआ कैसे हुआ क्यों हुआ. कारण हा संसार असे, यात सुख नाही ग त्यात सुख नाही. कुठेही आपल्याला सुख संसारामध्ये मिळणार नाही. सुख पाहतात जवळ एवढे, दुःख पर्वता एवढे. आणि एवढा दुःखमय असून सुद्धा भगवान संत म्हणतात, एवढं साखळदाणीने या संसाराच्या बंधनाने जखडून मनुष्य आहे की काही लोक तर असे आहेत की प्राण जाय पर 1 रुपयानं जाई. बघा, जसं संसारामध्ये मी सर्व म्हटलं तर तुम्ही म्हणसाल ताई मग काय संसार सोडून द्यावं का? आता संसार सोडून द्या असा विषय नाही. संत म्हणतात संसार आपण संसारी असावे, आसुरी नसावे, भजन करावे वेळोवेळी. या संसारात राहा पण वेळोवेळी त्या भगवंताचं भजन आपल्याच्यानं झालं पाहिजे. आणि भजन जर करत नसेल तर 84 ह्या नंतर मिळालेला जन्म हा आपला असाच वायाला जाणार. कारण संत म्हणतात, सांगतो तू माझी भजारी विठ्ठल, नाही तरी गेला जन्म वाया. नंतर किती रडून पडून फायदा नाही करिता, बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी वाहवसी. मग नंतर किती रडून पडून फायदा होणार नाही. मग या संसारात राहायचे नियम काय सांगतो बघा. पहिला विषय, या संसारात राहायचं म्हटलं तर हल्लीच्या काळामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट कोणती आहे? कोणी माना कोणी न माना, पण हल्लीच्या काळात एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे, ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है. बिना पैशाचं कोणतंही काम आपलं इथं होत नाही. मग संतांनी कमावू नको सांगितलं का? संत म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे. कमावू नका अशातला विषय नाही. एक तर विद्यार्थी जीवन झाल्यानंतर आपल्याकडे 2 ऑप्शन आहे, एक तर संन्यास घ्या नाहीतर संसार निवडा. संन्यास निवडला तर आपल्याला काही करायची गरज नाही, पण संसार जर निवडला तर आपल्याला आपल्या
परिवारासाठी खाण्यापिण्यासाठी कर्म करावे लागतील, थोडं धन सुद्धा कमवावं लागेल. परंतु संत म्हणतात कमावत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा. पहिला विषय, कमावताना इमानदारीचं कमावतोय का नाही याच्याकडे लक्ष ठेवा. कारण बेईमानीनं कितीही लोकांना लुबाडून खाणाऱ्याचं कधीच पोट भरत नाही आणि वाटून आणि इमानदारीनं खाणाऱ्याचं आयुष्यात कधीच पोट रिकामं राहत नाही. म्हणून कमवा, चांगल्या मार्गाने कमवा, चांगल्या ठिकाणी खर्च सुद्धा करता आला पाहिजे. जसं आज इथं धर्माचं आपलं ठिकाण आहे, इथं सुंदरसं सप्ताहामध्ये कुणी ना कुणीतरी फुल नाही फुलाची पाकळी आपलं काही ना काहीतरी योगदान दिलेलं आहे. अशा प्रकारे आपल्या कमाईचा थोडा तरी भाग आपण समाज कार्यासाठी, आपल्या धर्माच्या कार्यासाठी लावला पाहिजे, तरच संसारात राहण्याला महत्व आहे. नाहीतर काही काही लोकांचं वागणूक कसं आहे बघा. एक दृष्टांत तुम्हाला सांगते. एक व्यक्ती होता, त्या व्यक्तीचं नाव दानचंद होतं. आता काही काही नावं त्याच्या व्यक्तिमत्वाला अपवाद असतात. म्हणजे नाव आणि त्याचं व्यक्तिमत्व, स्वभाव हा बिलकुल पटणारा नसतो. जसं नाव दानचंद पण कधीच दान केलेलं नाही. नाव शांताबाई, शांतीचा पत्ता नाही. नाव धनवान पण रोज लोकांना भीक मागत फिरतोय, काही फायदा होत नाही. काही जणांचे नाव असे असतात जे स्वतःच्या व्यक्तिमत्वाला अपवाद असतात. असं त्याचं नाव दानचंद पण कधीच दान केलेलं नाही. आता शेवटी त्याच्या पत्नीला कळालं की आपला नवरा कधी दान करत नाही, कधी काही भगवंताचं नाव घेत नाही, नुसता पैसा कमावतोय. मग खरी पत्नी कुणाला म्हणतात? आपण आपली भक्ती करून भगवंताला मोक्ष प्राप्ती करून घेणं, याला खरी पत्नी म्हणत नाही. तर आपल्या सोबत आपल्या पतीचं सुद्धा जीवन सार्थक झालं पाहिजे, याला खरी पत्नी म्हणतात. आता खऱ्या पत्नीचं एक उदाहरण म्हणजे सती माता आहेत महाराज. आपला नवरा नाही राहिला म्हणून स्वतःचा सुद्धा देह त्याग करणाऱ्या आणि अशा महिलांचं, त्या महिला साधारण नसतात. आज एक साधारण महिला असून सुद्धा त्यांना एका देवीचा दर्जा आपल्या सर्व समाजामध्ये आहे. कारण फक्त एकच, आपल्या पतीची सेवा. कारण तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. आपलं शास्त्र सांगतं लग्न झालेल्या स्त्रियांनी आपल्या पतीची जरी सेवा केली तरी सुद्धा तिला मोक्ष मिळून देईल. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आपल्या गावाचं ग्रामदैवत सती माता आहेत. आज त्यांनी स्वतः येऊन म्हटले का माझं मंदिर बांधा? अजिबात नाही. या सती पतिव्रतेची ताकद काय महाराज. आता मला तर जास्त इतिहास माहित नाही, जेवढं मला माहित आहे फक्त एवढ्यातला सांगते की जेव्हा म्हणतात त्यांनी स्वतःच्या शरीराला दहन केलं तेव्हा त्यांच्या हातामधील सुहागनचा जो जोडा आहे तो जळाला नाही. विज्ञानाच्या पलीकडे जर कोणता असेल तर हा अध्यात्माची गोष्ट आपल्याला कळते. ती जळालेली नाही, साडीच्या मिरा जळालेल्या नाही, म्हणजे आगे टाकून सुद्धा जळत नाही, म्हणजे साधारण गोष्ट आहे का? नाही. म्हणून अशा प्रकारे खरी पत्नी कुणाला म्हणतात? जे स्वतः तर मोक्ष प्राप्ती करते पण आपल्या नवऱ्याला घेऊन मोक्ष प्राप्ती करते. तो जर वाईट मार्गाला जात असेल तर त्याला भांडू भांडू भगवंताच्या मार्गावर आणणारी ती खरी पत्नी असते. नाहीतर आणा तुम्ही खा मी खातो, माझा नवरा ऐकत नाही म्हणून मी सुद्धा सोडत नाही, अशातला भाग होऊ नये. एखादा व्यक्ती वाईट मार्गावर गेला म्हणून आपण सुद्धा जायचं का? नाही. आता दानचंदच्या पत्नीने विचार केला की माझं जीवन तर सार्थक होऊन जाईल पण माझ्या नवऱ्याचं होणार नाही आणि म्हणून मी माझ्या नवऱ्याचं जीवन सार्थक करण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. तेव्हा ती म्हणाली ऐका, जवळ नदी आहे, गंगा नदी, काम करा त्या नदीमध्ये जाऊन स्नान तरी करून या. एवढं तरी सांगितलं. तेवढं तो म्हणाला ठीक आहे मी जातो. आता पायी पायी निघाला. अहो गाडीने नाही, पेट्रोलचा खर्च झेपावत नाही. आता तो म्हणाला मी फार लवकर जाणार का? कारण लवकर जर उशिरा जर गेलोय तर तिथं दान पाऊल म्हणून पंडा तिथं पैसे मागायला हजर राहतात, दान मागायला हजर राहतात आणि म्हणून तो एवढे सगळे लवकर गेला. आता भगवंत म्हणाले याची परीक्षा आपण घ्यायची. आता ज्या ठिकाणी हा गेला तिथं कुणीही नव्हतं. जसं स्नानासाठी डुबकी मारली भगवंतानं पंडाच्या रूपामध्ये, दान मागण्यासाठी पंडाच्या रूपामध्ये स्वतःचं रूप तिथं प्रकट केलं आणि जसे डुबकी मारून बाहेर निघले हात पकडला आणि म्हणाले दान पाऊल काहीतरी द्यावं लागेल. आता दानचंद डोक्याला हात मारला, म्हटलं होतं या बायकोला जात नाही, आता फालतू माझं नुकसान होणार. आता यांनी एवढं कुठून पाहिलं काय माहित. आता शेवटी तो म्हणाला माझ्याकडे पैसे नाही आणि हा म्हणाला पंडा रूपामध्ये असलेले भगवंत म्हणाले जोपर्यंत तू पैसा देणार नाही, जोपर्यंत तू दान देणार नाही तोपर्यंत मी तुला सोडणार नाही. आता याला वाटलं याला माझं घर कुठं माहित आहे, तोपर्यंत हो म्हणून निघून जावं, नंतर कुठेही मागे येणार आहे. आता त्याला माहित नाही की भगवंत रूपामध्ये आले पंडा आहेत. तेव्हा याने सांगितलं की ठीक आहे मी फक्त 1 रुपया देऊ शकतो. भगवंत म्हणाले ते सुद्धा खूप झालं, दे काय द्यायचं ते दे, परंतु संकल्प कर. संकल्प केला आणि ठीक आहे उद्या आणून देतो मला. निघून गेला.
थोड्या वेळात देतो म्हणून निघून गेला. आता गेला पायी 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 आणि पत्नीला म्हणाला मी थोडं झोपतो, आराम करतो, मला उठावं नको. जसा झोपण्यासाठी रूम मध्ये गेला इकडून बेल वाजली, ट्रिंग ट्रिंग. पत्नीनं दार उघडलं आणि समोर पंडा उपस्थित. आणि पंडाने सांगितले की ऐका, तुमच्या पतिदेवाने मला 1 रुपया देण्याचा संकल्प केलेला आहे. पत्नीला तर आधी चक्करच आली. माझा नवरा मला 8 आणा देत नाही, जो चालत सुद्धा नाही, मलाच देत नाही, यांना कस काय संकल्प करून आला. ठीक आहे म्हणाले, मी बोलून आणतो. आता जसा पतीकडे पत्नी गेली तेव्हा दानचंद सांगितले ती गोष्ट तिकडली झाली, ती अडचण आता इथं काढू नको. तेव्हा पत्नी म्हणाली तिकडली अडचण दारामध्ये उभी आहे आणि पैसे मागत 1 रुपया द्या, मोकळं करा. नाही नाही मी देणार नाही. मग काय करू? काय नाही, मी झोपतोय, त्याला जाऊन सांग की दानचंद झोपले, थोड्या वेळानंतर या. पत्नी गेली, ऐका माझे पती झोपलेले, तुम्ही थोड्या वेळानंतर या. आता पंडा म्हणाले काय हरकत नाही, मला असंही काही काम नाही, मी तुमच्या दारातच बसतो. उठले की मला आवाज द्या. आत गेली, ऐका ते जात नाहीये. ठीक आहे जा, त्यांना सांग काय की दानचंद 1-1.5 महिन्यासाठी बिमार पडले, त्याने उठणार नाहीये. अहो ऐका 1 रुपया देऊन टाका. तो म्हणाला गप, सांगितलं तेवढं जाऊन कर. गेला, ऐका हा माझे पती फार बिमार पडले, 1-1.5 महिना तरी बाजूतून उठणार नाही, तुम्ही जा, त्यांनी चांगलं झाल्याच्या नंतर पैसे देतील. आता पंडा म्हणाले तुम्ही माझे यजमान आहे, तुम्हाला अडचणीमध्ये सोडून जाणं माझा धर्म नाही, जोपर्यंत चांगले होत नाही मी असं इथं दारामध्ये बसून राहतो. आता शेवटी दानचंद जवळ पत्नी गेली, ऐका 1 रुपया देऊन मोकळं करा, खोटं बोलू नका. परंतु तरी सुद्धा हा दानचंद ऐकला नाही. तो म्हणाला आता एकच पर्याय राहिला, काय? जा त्याला जाऊन सांग. काय सांगू? दानचंद मेला. पत्नी म्हणाली काय? अहो 1 रुपया जरी स्वतःला मारून घेते त्यापेक्षा देऊन टाका ना. नाही नाही तुला माझी शपथ आहे, याची शपथ आहे, त्याची शपथ आहे म्हणून पत्नीला जबरदस्ती पाठवलं. पत्नी गेली आणि तिला याचं वाईट वाटते की मी खोटं बोलते आणि रडत रडत म्हणाली ऐका आमचे दानचंद गेले, तुम्ही जा. आता त्या पंडाने विचारलं की तुमच्या घरात कोण कोण आहे? आम्ही दोघच आहे. मग पंडा म्हणाला एकटी आबला नारी गावात कुठं सांगत फिरसाल, मी सगळ्या गावकऱ्यांना घेऊन येतो म्हणा. की दानचंद गेला. आता मात्र यांना टेन्शन आलं. आता सर्व माणसं गावातील आली, सर्वजण म्हणू लागले आज तर आता तर चांगले होते, कस काय झालं कस काय झालं. पत्नी सारखी पाहते आता उठतील मग उठतील, परंतु दानचंद का उठणं एकदम निश्चित पडून शेवटी त्याला माडावर बांधलं तरी आंघोळ घातली तरी दानचंद उठणार, त्याला माडावर बांधलं तरी दानचंद उठणार, शेवटी त्याला उचलायला लागले तरी सुद्धा दानचंद उठणार. पण आता पत्नीला मात्र घाबरली आणि आता पत्नी रडू रडू म्हणाली ऐका त्यांना नेऊ नका, ते मेलेले नाही, ते नाटक करत आहेत. 4 महिलांनी तिला धरलं. अगं बाई प्रत्येकाला असंच वाटते, तू जाऊ दे, प्रत्येकाला असंच वाटते. अहो मी खरं सांगते त्यांना काहीही झालेलं नाही, ते जागे होते, त्यांनी नाटक करत आहेत, 1 रुपयासाठी नाटक करत आहेत. आता ही कुणाला पटणारी गोष्ट आहे का? नाही. महिला म्हणाल्या हिला तिकडे घेऊन जाऊ नका, हिला जर नेलं तर ती आग सुद्धा लावू देणार नाही. आता ही खरं सांगते की ते नाटक करायले, पण सर्वांना हीच नाटक वाटायलं की त्याचं खरं वाटायले. सर्वजणांनी पाहिले, त्याला उचलले, सरणावर नेऊन ठेवलं तरी दानचंद उठणार. आता भगवंत म्हणाले अरे बापरे 1 रुपयासाठी याची एवढी निष्ठा, यातली अर्धी जरी माझ्यासाठी दाखवली असती तर मी त्याच्या साईडला येऊन प्रकट झालो असतो, परंतु याने काही दाखवलेली नाही. शेवटी भगवंत म्हणाले थांबा, मी त्याच्या कानामध्ये जाऊन एक मंत्र बोलतो. भगवंत गेले, सरणावर असलेले त्याच्या कानामध्ये एक मंत्र बोलला, हे भक्ता उठ, डोळे उघड, मी अखिल ब्रह्मांड नाही तुझ्या दारामध्ये उभा आहे, डोळे उघड. याला वाटलं मी स्वर्गात पोहोचलो का काय. जसे डोळे उघडले समोर पंडा पुन्हा डोळे लावून झोपला. आता मात्र भगवंतानी स्वतःचं रूप प्रकट केलं आणि म्हणाले रे बाबा तुला काय पाहिजे मग, मला नको देऊ रुपया, पण तूच आता मला माग, काय तुला पाहिजे. यावर हा पंडा हा दानचंद मनाला पक्का देणार, हा संकल्प हा नक्की देणार, हा काहीच नाही पाहिजे, जो 1 रुपयाचा संकल्प होता तेवढा माफ करा, दुसरं काहीही नको. म्हणजे प्राण जाई पण 1 रुपयानं जाई. काही लोकांना म्हटलं ना बघा 5 रुपयाची 1 पुडी दिवसातून खाणारा 10 सहज खातो, 5 10 50 रुपयाला एका महिन्याचे 30 दिवसाचे किती व्हायले जवळपास 1500 रुपये. 1500 रुपये महिन्यानं एका महिन्याचे जवळपास एका वर्षाचे जवळपास 17-18 हजार रुपये होतात. मनुष्य फक्त खाऊ थुकण्यामध्ये वळाला घालतोय आणि इकडे येऊन ज्ञान देतोय. कशाला लागतो सप्ताह, सप्ताहामध्ये एक एक व्यक्ती 18-18 हजार रुपयाची देणगी देतोय का?
नाही अहो 2-2-3-3 हजार जरी जमा केले तरी सुंदर प्रकारे होतात, पण 18-20 हजार रुपये खाऊन थुकतात. इथं कुणाला पैसा गेलेला दिसत नाही, पण सप्तासारख्या आपल्या धर्माच्या कार्यामध्ये थोडस काही वेस्ट ऑफ मनी झालं, थोडस काही पैसा गेला तर लोकांना ते दिसतं. आणि म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, लोक म्हणतात काय होतं सप्त्यानं, काय होतं सप्त्यानं, तर लक्षात घ्या दिवाळी सारख्या सणामध्ये एक परिवार मिळून जो आनंद लुटत नाही ना महाराज, तो या 7 दिवसाच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 18 पगड जाती एकत्र मिळून लुटत असतात. सप्त्याची ख्याती आहे. तुम्ही बघा एरवी लग्नामध्ये एवढी कामं करा, माणूस थकून जातं, बिमार पडतं, काय करावं सुचत नाही. सप्ताहाचे दिसतात फक्त 8 दिवस, पण या 8 दिवसासाठी कुणाला तरी या 2-3 महिने झोप नसते, ती म्हणजे सर्व कार्यकर्ते मंडळी. अशा प्रकारे काही काही लोकांचं म्हणणं कसं आहे की इथं नाही, आता मला येताना दिसलं की इथं दान देण्यासाठी कुणी मागं सरत नाही, पाहिजे तेवढं दान स्वतःहून आणून दिलेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे संस्थांचे कमिटीचे मी एवढे मोठे धन्यवाद मानते की येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी इथं अन्नदानाची व्यवस्था सुद्धा केलेली आहे. एक जोरदार करा सर्व कमिटी. म्हणजे जे दान घेतलंय ते आपल्याला आपल्या रूपाने त्यांनी परत सुद्धा दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे महाराज म्हणतात हीच खरी भक्ती आहे. धन कमवा, संपत्ती कमवा, सगळं कमवा, पण इमानदारीनं कमवा आणि त्यातला काहीसा तरी भाग आपल्याला आपल्या भगवंतासाठी देता आला पाहिजे, आपल्या धर्मासाठी देता आला पाहिजे. म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहार तुझा असं विचारे वेच करी. म्हणून महाराज म्हणतात देवा इथं लोकांची वृत्ती कशी आहे, 1 रुपया जीव जाईल पण 1 रुपया सुद्धा सोडणार नाही. तिकडं किती गुटखा खाऊन चुकतील पण धर्माच्या कार्यासाठी त्यांना 10-20 रुपये 1000 रुपये सुद्धा फार अवघड जातात. म्हणून या संसारामध्ये आल्याच्या नंतर मला जर तुझा विसर झाला, मी या लोकांसारखं इथं संसारात गुरफटून राहील आणि इथं गुरफटून राहिल्यानंतर 84 लाख युनीचा फेरा मला पुन्हा पडणार आहे. म्हणून मला एक दे, काय ह्याची दान दे का देवा, तुझा विसर न व्हावा, फक्त एवढं दान दे, माझ्याकडून तुझा विसर होऊ नये. तेव्हा संतांना भगवंत म्हणतात ठीक आहे तू खूप बरं आहे, तुम्हाला हे दान दिलं, आता हे दान मिळाल्याच्या नंतर काय करणार. तेव्हा महाराज म्हणतात माझ्या आवडीचं काम, अभंगाचं दुसरं चरण गुण गायला आवडीचं काम, गुण गायन आवडी ह्याची माझी सर्व जोडी देवा. मला सगळ्यात आवडीचं काम कोणतं आहे, तुझ्या गुणांचे, तुझं नाम घेणं, तुझं नामस्मरण करणं. आणि या कलियुगामध्ये सुद्धा संतांनी आपल्याला सगळ्यात सोपं साधन तेच सांगितलेलं आहे. आता बघा आपण श्रीमद भागवत महापुराण कधी ऐकलं असेल, श्रीमद भागवत पुराण महापुराण महात्म्यामध्ये आपल्याला एक श्लोक येतो कोणता, यत्फल नास्ति तपसा योगेन समाधेन तत्फल लभेन सम्यकलो केशव कीर्तनात. जे फळ बाकीच्या युगांमध्ये योग समाधी तपस्या कशानेही मिळत नव्हतं, ते फळ कलियुगामध्ये फक्त आणि फक्त नामस्मरणानं मिळतं.
कीर्तन काही सोडायची गरज नाही न लागती सायाचं जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण करा म्हणतात ना नाम संकीर्तन साधन पायी सोपे नाम संकीर्तन साधन पायी सोपे अगदी डीजे पेक्षा भारी त्यांचा परफॉर्मन्स असतोय नाही का आणि सर्व पावली खेळणाऱ्या सर्व मुलांसाठी जोरदार कळे नाम संकीर्तन साधन पैसोपे भगवंताचं नाम हे साधन सोपं आहे परंतु याची महिमा काय जळतील पापे जन्मोजन्मांतरीचं पाप जळून नष्ट होणार सोपं किती आहे न लगती साय असं काही सहन करायची गरज नाही जावे वनांतराला जायची गरज नाही घर बसल्या सुखी येतो घरा नारायण घर बसल्या भगवंत आपल्याकडे येतात फक्त करायचं काय ठाईचं बैसुनी करा एकचित आवडी आनंद अळगवा एका ठिकाणी बसा त्या भगवंताची भक्ती आपण करायला पाहिजे फक्त नामस्मरण सांगितलेलं काय आहे आणि या नामस्मरण किती महत्वाचे तर म्हणतात चहुवेदी जाणं साई शास्त्रकारांना 11 पुराण हरिशी गाती 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण या सर्वांचं सार मौलिक ज्ञानोबराने आपल्याला पुढे काढून दिले काय एक हरिनाम एवढी ताकद या नामाची आहे पुढे आपल्याला हरिपाठाचाच पूर्ण अभंग घ्या महाराज त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ आता एवढं महत्व या नामस्मरणाला दिले पण तरी सुद्धा आपण घेऊ शकतोय का नाही पुरुष वर्ग 10-12 जण आपण एका ठिकाणी जमलोय आपल्या देवाच्या नामाच्या गोष्टी चालतात का आपल्या गोष्टी काय चालतात कुणी ट्रॅक्टर घेतला कुणी मोबाईल घेतला कुणाच्या मुलानं काय केलंय कुणाच्या मुलानं काय नाही या सगळ्यामध्ये आपल्या गोष्टी चालतात आता महिला वर्ग मला सांगा आपण एका ठिकाणी 10-12 जणी महिला बसलोय आपल्या देवाच्या नामाच्या गोष्टी चालतात का मग काय चालतात शेजारच्या घरात काय चाललंय कुणाची पोरगी पळून गेली कुणाची मुलगी कुणाला बोलते आणि या गोष्टी पण आपण एवढ्या टेन्शन करतोय कुणाला ऐकू येऊ नये गावामध्ये काय झालं तुला माहित आहे का नाही पुढची म्हणते तुला म्हणून सांगायला कोणाला सांगू नको काय झालं तुका म्हणे आईशी थोर हानी केली करिता टवाळी जन्म गेला याच्या त्याच्या टिंगल टवाळ्या करण्यामध्ये आपण आपला अख्खं आयुष्य वायाला घेतोय पण घर बसल्या भगवंताचं नाम घेत नाही का गगनाहून
सर्वांमध्ये तो उपस्थित झाले. जोरदार करा त्यांच्यासाठी वाजवतात आहे. बघा पवन महाराजांचा स्वभाव म्हणजे वारकरी संप्रदाय हा त्यांच्या रक्तात आहे आणि त्यामुळं कुणी परमार्थ कशासाठी करतोय, कोण परमार्थ कशासाठी करतोय हे माहित नाही, परंतु संपूर्ण एकच फक्त पवन महाराजच नाही तर संपूर्ण खोडे परिवार जर परमार्थ करत असेल तर या सर्व समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी, म्हणून व्यसनमुक्ती सम्राट हे त्यांच्या घराण्याला नाव सुद्धा शोभलेलं आहे. आणि गोड असा स्वभाव आहे. आपल्या वयाचे युवा आहेत पण तरी सुद्धा कुणासोबत कसं राहायचं हे त्यांना अगदी व्यवस्थित प्रकारे माहीत आहे. वडीलधारी या त्यांच्यासोबत तशा प्रकारे राहतात, युवा या त्यांच्यासोबत तशा प्रकारे राहतात. मी आल्यानंतरच विचारलं होतं बाबा दिसले नाही म्हणून त्यांनी म्हटले कुठं गेलेले आहेत. असं वेळातून वेळ काढून महाराज सुद्धा कीर्तन रूपी सेवेला उपस्थित झालेले, त्यांना एकदा जोरदार टाळ्या. गोड स्वभाव आणि खरे या जगातील संत आहेत बरं का. आणि अशा संतांची कृपा आपल्या सर्वांना लाभली तर याचा फायदा प्रत्येकाने घ्यायचा आहे. त्यांच्या कीर्तन झाल्याच्या नंतर सुद्धा पाया पडायला माझ्या यायच्या नाही, पाया जर पडायच्या असेल तर त्यांच्या जाऊन पडायच्या आहेत. आणि अशा प्रकारे त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. तर बघा संतांनी सांगितले की सगळ्यात जास्त महत्व कशाला दिलेले तर नामस्मरणाला इथे दिलेलं आहे. गगनाहुनी वाढ, अहो गगनापेक्षा सुद्धा जास्त काय आहे तर नाम आहे. या नामस्मरणाला सांगितलेलं आहे. बरं या नामाची ताकद काय, नामसं कीर्तनम येसे सर्व पाप प्रनाशनम. असं पाप या पृथ्वी तलावरच नाही ज्याचा नाश नामस्मरणानं होणार नाही. आणि म्हणून महाराज सुद्धा म्हणतात मी काय करणार, तुझं गुण गाणार आणि हसत नाचत कुठे येणार तुझ्या दरबारामध्ये, म्हणून म्हणतात ना मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी, मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी, पांडुरंगाचा दरबार बाई मागे उपस्थित हात वर करा. जेव्हा मी म्हणेल मनात भरली सर्वजण मिळून काय म्हणायचंय, पंढरी जाईन म्हणते माहेरी. पंढरी आणि माहेरी शब्द आवाज मोठाला पाहिजे. ज्यांना ज्यांना वाटते त्या भगवंताची कृपा माझ्यावर झाली पाहिजे त्या सर्वांचे हात वर. मनात भरली जाईन म्हणते मनात
सर्वजण म्हणतात त्या पंढरीला काय त्या पांडुरंगाजवळ काय तर म्हणतात दिंड्या पालख्यांचा रम्य सोहळा साधू संत वारकरी होती गोळा गर्दी ही सापडेना हो वाट गर्दी ही सापडेना हो वाट कार्तिकी रामानी आषाढीला चला जाऊ चला हो पंढरीला चला जाऊ भगवंतासाठी मला काय आवडतं तर गुण गायन आवडी मला तुझं गुण गायला आवडतं म्हणून महाराज म्हणतात मी पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत तिथं येणार का कारण सगळं सुख आमचं तुझ्यामध्येच आहे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी किती आहे भगवंताला काय आवडतं देवा फक्त तू कर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया अशा प्रकारे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडे शेवटी पुन्हा त्यांनी म्हणतात की कित्येक जन्मांतराचं आमचं पुण्य आहे जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली बरीच जण म्हणतात मी कीर्तनाला जात नाही मी पांढरीला जात नाही मी गावात दर्शनाला सती आईच्या सुद्धा दर्शनाला येत नाही मी कीर्तनाला जात नाही कथेला जात नाही अशा लोकांना माझं फक्त एक उत्तर आहे बाबा तू जात नाही अशातला भाग नाही तुझं एवढं पुण्यच नाही की तुला या सुंदर अशा मंडपामध्ये येऊन बसावं कित्येक जन्मांतरीचं पुण्य लागतं ते वाया मिळतं मला फुकट कुणालाही मिळणार तू कामाने लागतं आपल्या जीवनामध्ये तेवढं पुण्य असावं लागतं म्हणून महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये आहे आणि म्हणून मी काय करणार गुण गायनं आवडी मी तुझं गुणगान गाणार आणि हीच माझी एवढीच माझी आवड सुद्धा दुसरं मला काही आवडत सुद्धा नाही. पुढे त्यांनी म्हणतात की अजून काहीतरी मागा अहो धन मागा मुक्ती मागा संपदा
माग तेव्हा महाराज म्हणतात न लगे मुक्ती नको, धन नको, संपदा नको, पण एक दे, संतांची संगत मात्र मला नक्की दे. एकदा सर्वांनी मिळून हात वर करायचे आणि भजन करायचे. विठोबा राखो पखवाजासोबत. आता तुम्हाला टाळी वाजवायची पखवाजासोबत. जेवढे बोल त्यांनी पखवाजावर वाजवणार, त्यांच्या नंतर तुम्ही तेवढे टाळीवर वाजवायचे. समजा त्यांनी वाजवलं 1 2, आपण काय वाजवणार 1 आणि 2, हात वर. तुम्हाला तुमच्या चप्पलची शपथ आहे म्हणा, सर्वांचे हात वर. हा, जे जे बाईक घेऊन आले तुम्हाला तुमच्या बाईकच्या चाबीची शपथ आहे म्हणा, हात वर. हा, आता सर्वांची वर झाले हो. हा, त्यांनी जेवढे वाजवतील बोल पखवाजावर तेवढे आपण टाळीवर वाजवायचे. त्यांच्या नंतर 1 2 हे दान मिळाल्याच्या नंतर काय करणार? गुण गायन आवडी ह्याची माझी सर्व जोडी. मी तुझं गुणगान करणार. अजून काहीतरी मागा. महाराज म्हणतात न लगे मुक्ती नको, धन नको, संपदाही नको, तुला द्यायचंय ना देवा, एक मला दे. काय? संतांची संगत मला दे. आता संतांची संगत काय यांनी मागितली तर बघा, म्हणतात राजा ययाती यांचं एवढं पुण्य होतं, एवढं पुण्य होतं, कित्येक दिवस झाले स्वर्गामध्ये, पण पुण्याचा क्षय होत नाहीये. इंद्र आदिदेव सर्वांनी विचार केला की पुण्याचा क्षय होत नाहीये, काय करायचंय? ययाती राजांना बोलवलंय आणि ययाती राजांना सांगितलंय की हे राजन, असं कसं तुमचं किती मोठं पुण्य आहे, असं तुम्ही काय केलंय की तुमच्या पुण्याचा क्षय होत नाहीये? आज कित्येक दिवस झाले तुम्ही पृथ्वी इथं स्वर्गामध्ये आहे, परंतु पुण्याचा क्षय अजूनही झालेला नाही. काय तप केलंय? तेव्हा त्यांनी सांगितले की माझ्यासारखा भगवंताचा भक्त, माझ्यासारखा भगवंताचा तप करणारा या तिन्ही युग, चारही युगामध्ये कुणी झालेला नाही. म्हणजे किती मोठा संतांचा अपमान त्यांनी केलाय बघा. मी कीर्तन चांगलं करते हा विषय माझ्याबद्दल झाला, पण सगळ्यांपेक्षा मीच कीर्तन चांगलं करते यामुळे सर्व कीर्तनकारांचा अपमान होतोय. मग मी तप केलं हा विषय ठीक होता, पण 4 युगांमध्ये माझ्यापेक्षा चांगलं
कुणीच केलं नाही, म्हणजे ज्यांनी ज्यांनी केलं त्या सर्वांचा अपमान, सर्व पुण्याचा क्षय झाला आणि उलट डोकं करून सरळ त्यांनी खाली पडू लागले. आता राजा ययाती म्हणाले, असे पडतोय ही कृपा करा, संतांच्या मधात पडा, संतांच्या मनात मला पाडा, दुसरं काही पाहिजे नाही. आता संतांच्या मनात पाडायचं म्हणून तथाच तू म्हटले, ठीक आहे, संतांच्या मध्यभागी पडताय. खाली संत होते, वर त्यांनी पाहिले की कुणीतरी खाली येत आहे, ते पण डोक्यावरून वर पाय खाली डोकं करून खाली येत आहे आणि कुणीतरी पुण्यात्मा असेल स्वर्गातून येत आहे. तेव्हा सर्व संतांनी स्वतःच्या तपोबलावर राजा ययातीला तिथंच थांबून ठेवलं. तिथंच विचारले, कोण आहे तुम्ही? त्यांनी सांगितले, मी राजा ययाती, असा विषय झालेला आहे आणि म्हणून मी स्वर्गातून खाली पडत आहे. तेव्हा त्यांनी म्हणतात की तुम्ही खाली पडणार नाही, तुम्ही आम्हाला प्रणाम केलाय, आशीर्वाद दिलाय, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या सर्वांनी आशीर्वाद दिलाय आणि मी माझं तपोबल तुम्हाला देणार, मी माझं तपोबल तुम्हाला देणार म्हणून सर्व संतांनी त्यांचं तपोबल त्या ययाती राजांना दिले आणि 1 2 3 नाही, साक्षात ब्रह्मलोकांमध्ये त्यांना फक्त संतांच्या कृपेमुळे जागा मिळालेली आहे. आणि म्हणून संतांना अजून असं का महत्वपूर्ण ठिकाण दिले आहे तर अवतार तुम्हा धराया कारण उधराया जन जड जीव, आपल्यासारख्या साधारण मनुष्याचं जीवन सुद्धा उद्धरून जावं यासाठी महाराज म्हणतात, एक काम करा देवा, हे संत एवढे महत्वपूर्ण आहेत, या संतांची संगत ज्यांना लाभली तो वाईट मार्गाला जाऊ शकत नाही आणि म्हणून संतांची संगत लागली म्हणजे त्याला मोक्ष नक्की मिळणार आहे. ज्याला संतांची संगत आहे त्याला धन मुक्ती संपदा कशाची गरज पडणार नाही, कारण मुक्ती तर त्यांच्या घरची दासी राहणार, धन संपत्तीची सुद्धा काही गरज कुणाला पडणार नाही. जर संतांची संगत असेल तर मग नगला की मुक्ती नको, धन नको, संपदा नको, एक दे संतांची संगत. आता बघा महाराज म्हणतात मला काही नको, फक्त संतांची संगत दे. म्हणजे संगत जीवनामध्ये किती महत्वपूर्ण आहे आपण पाहिले का? आणि आज तुम्ही पाहू शकता आजकाल आपली जी युवा वर्ग आहे ही आपल्याला वाईट मार्गाला जाताना दिसतात. तेव्हा माता पिता वर्ग म्हणतात आजकालची मुलं चांगली राहिले नाही, आजकालच्या मुली चांगल्या राहिल्या नाही. मी म्हणते मुलं मुली चांगले आहेत, परंतु त्यांना त्यांचे संस्कार चांगले राहिले नाही. कारण संतांनी सांगितले, आपुलिये हितात जो असे जागता धन्य माता पिता. एखादा मुलगा चांगला घडत असेल किंवा वाईट घडत असेल तर यामध्ये चांगला घडल्याच्या नंतर श्रेय त्या व्यक्तीला दिलेलं नाही, त्या व्यक्तीच्या आई वडिलांना. कारण जसे संस्कार तशा प्रकारची पुढची पिढी घडणार. मग आज आपल्या लेकरांना संतांची संगत आहे का? नाही. बरं, चांगली तरी संगत आहे का? नाही. आपल्या लेकरांची संगत कोणती आहे? टीव्ही, पिक्चर आणि मोबाईलची. त्या मोबाईल मध्ये काय पाहू आपले लेकरं मोठे होतात. आज माता पित्यांना विचारलं कसा मुलगा पाहिजे, म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा मला पाहिजे. फुकटात मिळणार का? छत्रपती शिवराय जन्माला यावे यासाठी काय करावं लागते? शिवराय जन्माला आली, पुणे कुणाची माता जिजाई होती शोभाची आई, म्हणून महाराष्ट्राला लाभली शिवशाही. धन्य धन्य ती आई राष्ट्रात आवान होई, तिची थोरवी थोराज महाराष्ट्र गाये. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो पळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो पळाला.
किंवा जन्म कोणाचा झाला तर म्हणतात गिरशिखरी किरीटा संस्कार सुद्धा त्यांना तसे द्यावे लागतात. आपल्या आणि शिवाजी महाराजांच्या संस्कारांमधला एक फरक तुम्हाला सांगते बघा. आज आपली लेकरं छत्रपती शिवाजी महाराज गीता रामायण महाभारत या कथा ऐकू ऐकू मोठी झाली. संतांची संगत त्यांना होती. संत तुकाराम महाराज नावाचे संत आपल्या भागामध्ये आहेत आणि म्हणून त्यांना सुंदर असा नजराना पाठवून संत तुकाराम महाराजांच्या दर्शनाकरता स्वतः महाराज गेले होते. याचं प्रूफ म्हणजे स्वतः तुकाराम महाराजांनी सांगितले होते. उल्लेख असा येतो की शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे की आणि जो नजराना पाठवला होता तो त्यांनी परत पाठवला. सोने चांदी आम्हा मृतिके समान माती मुले आम्हाला याची गरज नाही. तेव्हा आम्ही सुद्धा लढाई सोडून तुमच्यासारखं भक्ती मारायला लावू का? संत तुकाराम महाराज म्हणतात नाही. भक्ती शक्ती दोन्हीची ताकद या जगाला दिसली पाहिजे. आम्ही भक्ती तुम्ही शक्ती आम्ही भक्ती मार्गाने सर्व जनतेला जागृत करणार आणि जागृत झालेल्या जनतेला मावळ्यांमध्ये सामील करून तुम्ही हिंदवी स्वराज्य उभं करणार. भक्ती आणि शक्तीचा सगळ्यात उत्तम असं प्रतीक आपल्याला या दोघांमध्ये मिळून दिसतं. मग शिवरायांसारखा मुलगा पोटी जन्माला पाहिजे असेल तर आपली लेकरं तशी घडतील का? नाही. आपलं कसं झालं? काम है बुरे बुरे और तुम स्वर्ग जाने की बात करते हो. पेड़ लगाया बबुल का और तुम आम खाने की बात करते. वाईट कर्म केल्याच्यानंतर स्वर्ग मिळणार का? बाभुळीचं झाड लावल्याच्यानंतर आंबा खायला मिळणार का? नाही. मग केले कर्म झाले त्याची भोग आली उपजली मी न्यायशी किती संत म्हणतात जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो देव.
कळलं मला. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. मग आज आपण आपल्या मुलाबाळांना काय शिकवून मोठं करतोय? लहानाचं मोठं असताना त्याच्या तोंडापुढं आहे मोबाईल, आणि त्या मोबाईल मध्ये गीता लावून देतोय, भागवत लावून देतोय, संत चरित्र, आपल्या इतिहास नाही, आपण काय लावून देतोय? आहा टमाटर बडी मजेदार, वाह. अजून आपण काय लावून देतोय? आलू का चालू बेटा, बैंगन की टोकरी में चिव चिव चिमनी. वा वा वा. या गोष्टी आपण त्यांना शिकून शिकून मोठं करतोय. एखाद्या मात्या पित्यानं म्हटलं ना, लहानपणापासून ओम नमः शिवाय, रामकृष्ण हरी या मंत्राचा जप द्या. बरोबर बाबा? लहानपणापासून संस्कार लागले तर मोठेपणी त्यांनी आपोआप चांगल्या मार्गाला लागतील. कारण कुंभार मडकी घडवताना भाजल्याच्या नंतर घडवू शकतो का? नाही. ओधी आहे तोपर्यंत काय आहे ते, भाजल्याच्या नंतर काही नाही. मग मुलं बाळांना जेव्हा संस्कार येतोय, लहान आहे तोपर्यंत संस्कार आहे, मोठी झाल्याच्या नंतर काही फायदा नाही. मोठी झालं नाही, ठोकायचा प्रयत्न केला की फुटून जाते. मग ते म्हणते मायबाप गेले चुलीत, निघलो प्रेमासोबत पळून. चूक कुणाची? कारण आपण त्यांना काय शिकून मोठं केलंय? रामकृष्ण हरी मंत्राचा जप म्हटलं तर मायबाप वर्ग काय म्हणतात? नाव नाव नाव, धिस टाइम इज ओनली अँड ओनली फॉर एज्युकेशन. हा वेळ फक्त आणि फक्त शिक्षणासाठी आहे. मग आपली लेकरं इकडे ओम नमः शिवाय म्हणणार नाही, रामकृष्ण हरी म्हणणार नाहीत. मग आपल्या लेकरांचे मंत्र वेगळे. कोणते? चिंटवाक, हा हे मंत्राचा जप करतात. अजून आपल्या लेकरांची मंत्र कोणते? सचिन, रस्त्याला ये म्हणलं. मग या गोष्टी ऐकू ऐकू आपली लेकरं मोठी होतात. अजून आपाचा विषय लई, आपाकडं क्रेडिटचं, आपाचं घरात नाही, आपाचा बाहेर नाही. आज निवडलेल्या अभंगाचं प्रथम चरण काय आहे? पुढं पाठ माग. आता चूक मुलांची एका पिक्चर, मोबाईल, टीव्ही दाखवणाऱ्या आई वडिलांची. त्यांनी जन्मल्याच्या नंतर डायरेक्ट मोबाईल पाहून पाठ केलं का? नाही. बरं, आपल्या लेकरांना फक्त वाईटच पाठ आहे असं नाही, आपल्या लेकरांना चांगलं सुद्धा पाठ आहे. मुलांना सर्वांनी म्हणायचे. बोला बरं. रडू नको बाळा, पाण्याला जाते लोण्याचा गोळा, खायला देते. वा वा, क्या बात. मला सांगा, त्यांनी चिंटबाग डमडम म्हणल्याच्या नंतर तुमच्या मनाला सुकून वाटला का? रडू नको बाळा म्हटल्याच्या नंतर वाटला? गवळण म्हटल्याच्या नंतर. आपण जर वेस्टर्न कल्चरचे संस्कार आपण आपल्याच मुलांना देत असेल तर आपली मुलं बाळ चांगलं शिकून मोठं झालीच नसेल तर अपेक्षा चांगल्या करून फायदा आहे का? नाही. मुलांना श्रवण बाळासारखी सेवा करावी वाटत असेल, मुलांना प्रभू श्रीरामासारखी सेवा करावी वाटत असेल, मुलाने छत्रपती शिवरायांसारखं घडावं असं वाटत असेल तर आधी मुलांना स्वतः मासाहेब जिजाऊ पुढं होऊन तसे संस्कार द्यावे सुद्धा लागतील. फक्त तिथं काहीही मिळत नाही. मग आपण म्हणतो जा ना, बघ टीव्ही, बघ पिक्चर. का? मी एकुलता एक, पाटलाचा लेख बसतो डोक्यावर. पुढची म्हण आहे ती सर्वांना पाठ आहे, मला सांगायची गरज नाही. मग हे प्रत्यक्ष जीवनामध्ये घडणाऱ्या घटना आहे महाराज. तुम्ही बघा ना, आज आपलं लक्ष आपल्या घरातल्या मुलांकडे आहे का शेजारच्या घरांच्या मुलांकडे? शेजारचा मुलगा कोणत्या मुलीला बोलतो सर्वांना माहिती. शेजारची मुली कोणाला बोलते सोडा, कोणासोबत पळून जाण्याच्या मार्गावर आहे हे सुद्धा सर्वांना माहीत आहे. पण आपल्या घरचं लेकरू कुणाला बोलतं कुणाला माहीत? कारण आपल्याला काय वाटतंय? माझं गुन्हा गोविंद आहे. लोकांच्या नजरेमध्ये ते म्हणतात ना, आजकालची लोक स्वतःच्या घरात कमी आणि बाहेरच्या घरात जास्त लक्ष देतात. आणि हेच कारण होय, आपलं लक्ष लोकांच्या घरात, लोकांचं लक्ष आपल्या घरात. मग लोकांचा मुलगा, शेजाऱ्याचा मुलगा शेजाऱ्याच्या घरात काय करते याकडे लक्ष ठेवण्यापेक्षा आपला मुलगा, आपली मुलगी आपल्या घरात काय करते याच्याकडे लक्ष ठेवा. तुमची लेकरं कधीच वाईट वळणावर जाणार नाही. समाज मागे येईल, समाज असा मागे त्याचे पाय खेचण्याचे काम कधीच करू नका. तुम्ही बघा ना, कधी आपल्या समाजामध्ये या गोष्टीवर चर्चा झाली. चर्चा कोणत्या गोष्टीच्या होतात? कोणती पळून गेली, कोणती पळून जाण्याच्या मार्गावर आहे. चर्चा कोणत्या गोष्टीवर व्हायला पाहिजे? अगं गावामध्ये एक मुलगा आहे, मुलगी आहे, हुशार आहे, परंतु पुढचं शिक्षण घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती
परिस्थिती चांगली नाही. चला बरं गाव पातळीवर मिळून चर्चा करू, सर्व मिळून चर्चा करू. तो मुलगा ती मुलगी स्वतःच्या पैशावर शिकू शकत नाही तर काय झालं, आपल्या गावचा मुलगा आहे, आपल्या गावची मुलगी आहे, चर्चा करू, मिळून सर्वजण बोलू, वर्गणी निर्माण करू आणि सर्वजण मिळून त्या मुलाला शिकू. कारण एका गावातील एका मुलाचा विकास म्हणजे सगळ्या समाजाचा विकास झाल्याशिवाय राहत नाही. या गोष्टीवर कधी चर्चा होणार नाही. आपले चर्चेचे विषय फालतूच कधी पण राहणार. मग चांगल्या गोष्टींवर चर्चा करा. आजकालची लोक म्हणतात जमाना चांगला राहिला नाही, पण मी सांगते जमाना चांगलाच आहे, माणसं चांगली राहिली नाही. चूक कुणाची ते म्हणतात ना, खुद के गुनाहों पर डाल के पर्दा, के खुद के गुनाहों पर डालकर पर्दा हर शख्स यहाँ कहता है कि जमाना खराब है. कुणीच खराब नाही. आता बरेच जण सांगा म्हणतात आजकालचा हा नेता चांगला नाही, तो नेता चांगला नाही, पैसा कमवायच्या मागे लागलाय, प्रजेकडे लक्ष देत नाही, फक्त निवडणुकीच्या टायमाला येतात, नंतर आमच्याकडे लक्ष देत नाही. आता सर्वजण म्हणतात या चूक नेत्यांची आहे, पण मी म्हणते यात काही ना काहीतरी चूक आपल्याची सुद्धा आहे. आपल्याला त्यांना नाही येत घरी इथं पाहत नाही म्हणायचं काय धिक्कार आहे महाराज. मतदान देताना थुका लावून मोठा नोटा मोजणारे माणसं आपण. नंतर वाईट आता सुरुवात कुणी केली, आपण. कधीतरी आपण चांगला व्यक्तिमत्व पाहून निवडून दिले का नाही. आज असं प्रत्येक व्यक्तीला माहित आहे चांगला एमएलए पदासाठी निवडणुकीला उभं राहायचं असेल तर त्याच्याकडे आधी बँक बॅलन्स पाहिजे का वाटावा लागतो, तेव्हाच आपल्याला भेटल. मग मला सांगा, मी जर आमदारकीला उभी राहिली, मला तुम्हाला पैसा वाटायचा आहे, आता मी तुम्हाला वाटला पण मला काढायचं आहे, मग मी कुणाकडून काढल, तुमच्याकडूनच काढणार आहे, म्हणजे तुमच्याच काढणार आणि तुम्हालाच पुन्हा देणार सुद्धा आहे. आता हा साधासा विषय कुणालाही लक्षात येत नाही. मग विकासाच्या मुद्द्यावर आपली चर्चा होतात का. तुम्ही बघा, हा म्हणतो माझा नेता चांगला, तो म्हणतो माझा नेता चांगला. मी म्हणते तुम्ही पक्षाकडून राहा, तुम्ही आपल्या नेत्यांकडून पण राहा, पण गावातील प्रत्येक कार्यकर्त्याचा कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याचा एकच मुद्दा असला पाहिजे, माझ्या गावाचा, माझ्या समाजाचा विकास, माझ्या देशाचा विकास. केव्हा बदलाव घडणं शक्य आहे, तर बदलाव घडून येणे अजिबात शक्य नाही. लोक म्हणतात सरकार काही करणं गेली, सरकार खंब्यावर लाईट लावतात, आपल्या लोक तेच काढून घरात नेऊन सोडून लावतात. सरकारची चूक आहे का नाही. आणि जेवढे अत्याचार व्हायले, सर्वजण म्हणतात सरकार काही करणं गेली, सरकार काही करणं गेली. या अत्याचारांना सरकार थांबवू शकत नाही. या अत्याचारांना थांबवण्याची ताकद फक्त आणि फक्त संस्कारांमध्येच आहे, सरकारमध्ये नाही. बघा, आम्हाला लहानपणापासून एक सवय, एखाद्या दुकानामध्ये गेलोय, 10 रुपये दिले, 9 रुपयाचं सामान घेतलं आणि 1 रुपया जरी तिकडून एक्स्ट्रा आला ना तर तो सुद्धा परत द्यावा लागतो. आमचे आजोबा म्हणतात किती जरी झालं मेहनतीचं घ्या, हरामाचा पैसा दिसल पण तो टिकणार नाही. आज आपल्याला वाटतं ना 2 नंबरचे काम करणारे काय त्याचा पैसा काय मोठा आहे. हे जी मोठी लोक आहेत ना महाराज, यांच्यावर कर्ज सुद्धा मोठंच राहतं बरं का. फक्त एवढं की आपल्याला त्याचे बंगले दिसतात, त्यांच्या घरी येणारी नोटीस दिसत नाही. आणि जर एक फाईल मागे ओपन झाली होती, जे सर्व म्हणतात एप्स्टीन फाईल्स काहीतरी. आता ती फाईल पाहिल्याच्या नंतर मला खरं खोटं मला माहित नाही, तेवढं काही मी त्याच्यावर पूर्ण विचार केलेला नाही, पण जे सोशल मीडियावर आले ते पाहून मला फक्त एक वाटले. ती फाईल पाहून माझ्या डोक्यात फक्त एक विचार आलाय की ज्या लोकांना आपण आदर्श मानत होतो त्या लोकांचं नाव त्याच्यामध्ये आलेलं आहे. बाहेर देशामध्ये जे काही लोक आहेत त्यांचं नाव त्याच्यामध्ये आलेले. ते ऐकून ते पाहून फक्त एक डोक्यात आलंय की श्रीमंत आणि जास्त पैशावाल्या लोकांपेक्षा मिडल क्लास आणि इमानदारीने कमावून खाणारा जो गरीब आहे तोच इमानदार या जगात उरलेला आणि आपला शेतकरी वर्ग झालं. बाकी कुणी इमानदार इथं वाटत नाही. आणि हे जर पाहिजे असेल, महाराज म्हणतात संगती चांगली पाहिजे. चांगल्या मार्गावर नेण्यासाठी उद्या आपण कोणत्या मार्गावर जाणार, संगती करावी सदा सजनाची, संगती करावी सदा सजनाची, संगती करावी संगती
most important to have at least one friend who read your face as a book and say WhatsApp. अर्थ WhatsApp, Facebook, Instagram यासारख्या सोशल मीडियावर तुमचे हजारो मित्रमंडळी असण्यापेक्षा प्रत्यक्ष जीवनामध्ये असा एक तरी मित्र असायला पाहिजे ज्यानं तुमचा चेहरा पाहून तुमच्या मनात काही ओळखलं पाहिजे. अशी मित्र असतात आपल्याकडं. नाही, आपला मित्र आपल्या साईडला बसून राहतो ना, आपण इकडे स्टेटस ठेवतो, हॅपी बर्थडे मित्रा, तुला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मित्र. बरोबर ना? साईडला बसून आहे पण समोरून म्हणणार नाही, स्टेटस ठेवणार आहे. म्हणजे आपण जास्तीत जास्त मोबाईलवर फोकस केलेलं आहे, आपलं जीवन सगळं त्याला देऊन टाकलेलं आहे. म्हणून लक्षात घ्या, जीवनामध्ये प्रत्यक्ष जीवनामध्ये संतांची संगत ठेवा, चांगल्या ग्रंथांची संगत ठेवा, कारण चांगली संगत असेल तर आपण चांगल्या मार्गावर जाणार. आता सांगा महिला वर्ग, आज आपली मुलं बाळा आपण म्हातारा झाल्याच्यानंतर आपल्याला घरी ठेवत नाहीत, याचं कारण काय? आपण त्यांना यो हानी सिंग शिकवले, त्यांना देवदास पारोची जोडी माहित आहे, त्यांना सैराट माहित आहे, पण त्यांना भक्त पुंडलिक माहित आहे का? नाही. भक्त पुंडलिकाने काय केलंय? अहो, फक्त आई वडिलांची सेवा केली आणि आई वडिलांची सेवा केल्यामुळं अखिल ब्रह्मांड नायक त्यांच्या दारामध्ये कमरेवर हात ठेवून युगे 28 झालं उभे आहे. परंतु हा विषय आपण आपल्या मुलांना कधी शिकवलाच नाही, तर आपल्या मुलांना आई वडिलांची किंमत कळेल का? नाही. मग आपल्या मुलांना लहानपणापासून भक्त पुंडलिक काय हे समजावून सांगा, काय राहते आई वडिलांची सेवा ही समजावून सांगा. कथा कीर्तनामध्ये आणत जा. मला आनंद वाटला आपल्या सर्व गावकरी मंडळींचा की लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक आईने आपल्या मुलाला इथं घेऊन उपस्थित झालेले आहेत. सर्व महिलांसाठी जोरदार काय. आणि अशाच प्रकारे सर्वांनी आपल्या मुलाबाळांना कीर्तनामध्ये आणत राहा, कथेमध्ये आणत राहा. भागवतगीता काय? अहो, बऱ्याच जणांना भागवतगीता आणि भागवत महापुराण मधला फरक सुद्धा माहीत नाही. कृष्णाच्या गोष्टी म्हणजे गीता का म्हणतात? नाही. भगवान श्री कृष्णाने अर्जुनांना सांगितली ती गीता. आणि भगवंतांच्या लीलावतारांचं वर्णन आहे, 24 अवतारांचं वर्णन जे केलेलं आहे ते म्हणजे श्रीमद भागवत महापुराण. इथपर्यंत आपल्या लोकांना समजावून सांगायला पाहिजे. अहो बघा, आपल्या ख्रिश्चन बांधवांना माहिती आहे बायबल म्हणजे काय, आपल्या मुस्लिम बांधवांना माहित आहे कुराण म्हणजे काय, पण आपल्या धर्मग्रंथ काय आहे आपल्याच मुलांना माहित नाही. त्यांचं 4 वर्षाचं मुलगा कुराण पडतं, बायबल वाचतं, आणि आपलं 20 वर्षाचं 40 वर्षाचं झालं तरी मी देवाला मानत नाही म्हणून फुकट गावभर फिरत राहतं. म्हणून आपण लहानापासून त्यांना हे संस्कार द्या. आज जर आपण त्यांना आपल्या धर्माचा संस्कार नाही दिला ना, दुसऱ्या धर्मवाले त्यांना त्यांच्या धर्माचा संस्कार देऊन त्यांच्या धर्मामध्ये घेऊन जातील. मग वेळ आहे तोपर्यंत सुधरा. आपल्या मुलाबाळांना आपल्या धर्माची शिकवण द्या, आपला धर्म काय हे समजावून सांगा. दुसऱ्या धर्माची टीका करू नका, कुणाला वाईट म्हणण्याचा आपल्याकडे अधिकार नाही, पण आपल्या धर्माची शिकवण आपण त्यांना देण्यासाठी सज्ज असायला पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि हे होणार कधी? जेव्हा आपण संगती संतांची ग्रंथांची चांगल्या संत साहित्याची ठेवेल. म्हणून महाराज म्हणतात, न लगे मुक्ती नको, धन नको, संपदा नको, एक दे संत संगती सभा एवढं द्यायचं. तुका म्हणे गर्भवासी चुके घालावे, आम्हाची सुखरूप आम्हाला गर्भवासी, आम्हाला कशाची भीती वाटणार नाही. हा झाला अभंगाचा पूर्णतः भावार्थ. अर्थ असा काही किंवा पेक्षा वेगळा असं मी सांगू शकत नाही. बोलण्यातून जर कुणाला वाईट वाटलं असेल, बोललेली लेकरू वेडी वाकुडी उत्तरे करा, क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. आपलंच लेकरू म्हणून मला क्षमा करायचंय. माझा बोलण्याचा जो उद्देश आहे हा जास्तीत जास्त जनजागृतीपर, समाज जागृतीपर असल्यामुळे त्याप्रमाणे विषय मांडण्याचा मी आपल्यासमोर प्रयत्न केलेला आहे. माझा फक्त एकच उद्देश आहे, जास्तीत जास्त युवा आपल्या गावामधून सप्ताहामध्ये आले पाहिजे. मला वाटते या गावामध्ये सुद्धा बऱ्याच युवा वर्गांचा सप्ताहामध्ये सहभाग सुद्धा आहे. आणि असा तुमच्या गावचा सप्ताह म्हणजे चांगल्या मोठमोठ्या गावच्या सप्ताहाला सुद्धा लाजवेल असा सुंदर असा सप्ताह सर्वश्री बाजार वाचल्याने साजरा केलेला आहे. आणि तुमच्यावर असलेली सती मातेची ही कृपा अशीच कायम राहो, हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करे, ईश्वर चरणी प्रार्थना करते. आणि आजचे कीर्तन सौजन्य ज्यांचे आहे, ज्यांनी आम्हाला इथं बोलवले आहे, पांडुरंग भाऊ कोठाडे कुठं बसलेत? घरचं कुणी त्यांच्या? आता 2 मुलं आले होते तेच मॅडम, त्यांचेच होते का? क्या बात आहे, त्यांच्यासाठी जोरदार करायचं. कारण बघा, आले, माझं नाव घ्या, मी तुम्हाला बोलवलं, अशातला काही विषय नाही. निस्वार्थ सेवा देऊन निघून सुद्धा गेले. म्हणजे मला सुद्धा माहित नाही की ते कोण आहेत. देताना दान, आमचे आजोबा सांगतात, आमचे वडील सांगतात, दान अशा प्रकारे करा, सरळ हाताने दान केलं तर उलट्या हाताला सुद्धा पत्ता लागू नाही. तशाच प्रकारे केलेलं सुंदर असं ज्ञानदानीमध्ये, सुंदर असं सप्ताहामध्ये कीर्तनरूपी सेवा श्री पांडुरंग भाऊ कोठाडे सामाजिक कार्यकर्ते, एकदा जोरदार त्यांच्यासाठी त्यांच्या पूर्ण परिवारासाठी त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. जेवढे काही गावचे कार्यकर्ते आहेत, जेवढी काही ट्रस्ट कमिटी आहे, सर्वांसाठी जोरदार आहे.
आपल्या गावातून कुणी आलं असेल, बाहेर गावून कुणी आलं असेल, सर्वांचे मनापासून धन्यवाद. खूप असे सुंदर असे मृदंगाचार्य, गोड असा मृदंगाचा आवाज. ते म्हणतात ना की ओय लहान कीर्ती महान, असं त्यांचं कार्य आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. जेवढे काही सुंदर असे गायनाचार्य उभे आहेत त्यांच्या पुढं त्यांचा मोठेपणा करणं म्हणजे कसं आहे, आपला स्वर बरोबर नाही, त्यांना सुंदर सांगणं म्हणण्यासारखं झालं. लहान लेकरांना त्यांच्या पुढे आम्ही गायन करणं म्हणजे लहान मुलांना मोठ्या माणसापुढे बोबडं बोलण्यासारखं आहे. एवढं सुंदर स्वरामध्ये कुठेही स्वराला न सोडता अगदी गोड असं गायन त्यांचे सर्वांसाठी जोरदार करायला आमचे ते स्वर सोलापूर कोल्हापूर चालू असतात, परंतु अगदी सुंदर सर्वांनी गायन केले. त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. बाबाचे आपले चोपदार बाबांचे त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. आमच्या विनेकरिताई त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार करा. सर्व वारकरी मुलं लाभलेली सुंदर अशी साऊंड सिस्टीम त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार करा. आणि आपल्या सर्वांचे लाडके, आपल्या भागाचे वैभव हरिभक्त पर्यंत पवन महाराज खोडे, एकदा जोरदार करायचे त्यांच्यासाठी सुद्धा. अगदी गोड असे एक श्रीरामाचे भक्त, पवनपुत्र हनुमान आणि सुंदर असे आपल्या वारकरी संप्रदायाचे भक्त, संत आपण ज्यांना म्हणू शकतो, अशा त्यांचं आपण इथं किती दिवस झाले त्यांना पाहिले असतील. फक्त रूमच्या रूममध्ये पडून राहत नाहीत, कीर्तनात भेट देतात, साफसफाई करणं वगैरे वगैरे. आता आमच्या जवळचं गाव आहे फुलसांगी. आता खोडे बाबा यायला म्हटलं का पुड्या खाणाऱ्या सगळ्या पुड्या फेकून देतात. कुठं काही कचरा हे आधी घेऊन झाडून काढतात, नंतर त्या फॅमिलीचं स्वागत होतं. आणि एवढ्या मोठ्या फॅमिलीचा पूर्ण असा इतिहास असणारे पवन महाराज खोडे आपल्या सर्वांमध्ये उपस्थित झाले. त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. आणि कीर्तन रूपी सेवा इथं पूर्णविराम देते. कुणाला वाईट वाटलं असेल बोलण्यातून तर सर्वांची सॉरी. बोलण्याच्या ओघात कधी कधी शब्द निघून जातात. फक्त 2 मिनिटं सर्वांनी आपापले हात वर करायचे. आपल्या गावचं नाव काय? शेलू बाबा. शेलू म्हटलं तर चालतं ना थोडं? सती देवी माझी माऊली तू